वर्ल्ड चॅम्पियनला हरवून विनेश फोगाट गोल्ड मेडल जिंकणार हे कन्फर्म होतं, पण भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला. ऑलिम्पिकची फायनल गाठलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं काही ग्रॅम वजन जास्त असल्यामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. स्पर्धेच्या नियमानुसार फोगाट रौप्य पदकासाठी पात्र होणार नाही आणि 50 किलो मध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्य पदक विजेते असतील. त्यामुळे यावर आता बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आता राजकारण सुरू झालं आहे. विनेशच्या कुटुंबियांनी थेट फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत. फेडरेशनने तिच्या विरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी म्हणाले की डोक्यावरच्या केसामुळे सुद्धा 100 ग्रॅम वजन वाढतं. 100 ग्रॅम वजन किती जास्त असतं. याचबरोबर त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर देखील निशाणा साधत आरोप केले आहेत. काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी थेट सरकार आणि बृजभूषण शरण सिंग यांच्या मागे याचा हात असल्याचा आरोप केला. अजून विनेश फोगाट बरोबर मी बोललो नाही. विनेशने वारंवार म्हटलंय की माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आलंय. जयपूर आणि अन्य ठिकाणी ती या बद्दल बोलली आहे. तसंच काल फाईट झाली यावेळी तिचं वजन जास्त का नव्हतं असा सवाल देखील राजपाल राठी यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची पडसाद संसदेत देखील उमटले आहेत. काँग्रेसचे माजी खासदार शशी थरूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताला गोल्ड मेडल भलेही मिळाले नसेल, पण तिने देशाचं मन जिंकलं आहे. तिला जो पुरस्कार मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये याचं मला दुःख वाटतंय, असं शशी थरूर म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. विनेश चॅम्पियन मध्ये तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. आजच्या धक्क्याने मन दुखावले. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यावेळी मला माहिती आहे की तू लवचिकतेचं प्रतीक आहे. आव्हान स्वीकारणं हा तुझा नेहमीचा स्वभाव राहिला आहे. आणखी मजबूत बनून परत ये. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत, असं ट्विट मोदीजींनी केलं आहे. विनेश फोगाट हिला देशाच्या व्यवस्थेसोबत विदेशी व्यवस्थेनं हिच्या सोबत घात केला. नीता अंबानी ह्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीच्या सदस्य आहेत. त्यांच्यावरही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित होत आहेत. पुरुषासारखी दिसणारी इमान खलीफ जगभर तिच्या विरोधात आवाज उठवला गेला, पण ऑलिम्पिक समितीनं तिला अपात्र ठरवलं नाही. इमान खलीफ आता फायनल मध्ये गोल्ड मेडल मॅच खेळणार आहे आणि विनेश फोगाटला अपात्र करण्यात आला. हा निव्वळ अप्रामाणिकपणा आणि पक्षपात आहे. विनेशने जागतिक क्रमवारीवर अव्वल असलेल्या कुस्तीपटूचा पराभव केला. विनेशने आजवर कधीही सामना न गमावलेल्या कुस्तीपटूचा पराभव केला. विनेशने युरोपीय चॅम्पियनचा पराभव केला. विनेशने दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या चॅम्पियनचाही पराभव केला. विनेशने या पृथ्वीवर तिच्या श्रेणीतील एकही योद्धा सोडला नाही जो पराभूत झाला नाही. विनेश आज दुसऱ्यांदा व्यवस्थेसमोर हरली. आधी ती देशाची व्यवस्था होती, यावेळी ती परदेशाची व्यवस्था आहे. पण हा चेहरा विजेताचा आहे. गोल्ड मेडलवर निश्चितच मान्यतेचा शिक्का बसला होता, पण विजेता कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. हा एक खेळ आहे, खेळाचे नियम आहेत. पण आपण सर्वांनी हा विजय काव्यात्मक न्याय म्हणून साजरा केला आणि कवितेत कोणतेही नियम नसतात. एकट्या विनेशने खूप मोठ्या संख्येला उत्तर दिली. ती मायदेशी आली की तिचं विजेता म्हणून स्वागत केलं जाईल. हा देश तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला मजबूत ठेव. पुन्हा परत यायचं आहे विनेश फोगाट. धन्यवाद.